नमस्कार मित्रांनो. कमळी 17 सप्टेंबर भागामध्ये कमळी आणि निंगी ऋषीला भेटू नये म्हणून कामिनी खूप प्रयत्न करत असते. पण शुद्ध आल्यानंतर ऋषी सारखं कमळीचं नाव घेतो. कमळी ऋषीसाठी देवाला प्रार्थना करत असते. तेवढ्यात नयनतारा येते आणि कमळीच्या एक कानाखाली देते आणि विचारते, का का तू त्याच्या बाईकवर बसलीस? तुला कळतंय का त्याच्याने तुझ्यामध्ये किती मोठी दरार आहे? त्याच्या ॲक्सिडेंटला जबाबदार तू येस. कमळी म्हणते, नाही मॅडम. ते आता बोलायला लागते. तेवढ्यात कामिनी म्हणते, गप्प बस. आणि का म्हणते, का तू त्याच्या बाईकवर बसलीस? तू बसली नसते तर ॲक्सिडेंट झालाच नसता. हे जे काय झालं ना ते फक्त तुझ्यामुळे. आता नयनताराला खूप राग येतो. ती कमळीचा हात पकडते आणि बाहेर ढकलते आणि म्हणते, परत ऋषीला तोंड दाखवायचं नाही. ती आता आत निघून जाते. कमळी म्हणते, माझी चूक नाही तर मी का सहन करू? मी नाही सहन करणार. ती आत जाताना म्हणते, नयनतारा मॅडम ऐका ना, ह्यामध्ये माझी काहीच चूक नाही. नाही म्हणजे मला मान्य आहे मी ऋषी सरांच्या गाडीवर बसले, पण तो देव माणूस मला कायम मदत करत आला आणि तुम्ही समजताना तसं आमच्यामध्ये काय बी नाही. नयनतारा म्हणते, चूप, एकदम चूप. हे बघ कमळी, तुला शेवटचं सांगते, ऋषीपासून लांब राहा. कामिनी म्हणते, निर्लज्ज मुलगी कुठली, एकदा तुला सांगितलेलं कळत नाही का? आणि का म्हणते, का तू त्याच्यासोबत गेलीस? सारखी त्याच्या मागे पुढे करत असते. आता नयनतारा निघून जाते. त्याच्या मागे सगळ्याच. निंगी कमळीची खूप वाट बघत असते, पण कमळी काय येत नाही. तेवढ्यात काही मुली येतात आणि निंगीला सांगतात की कमळी आणि ऋषीचा ॲक्सिडेंट झाला. आता निंगी हॉस्पिटलकडे धाव घेते. कमळीला बघून म्हणते, कमळे तू नीट आहेस ना गं? तुला काही झालं नाही ना? कमळी म्हणते, निंगे मला काय बी झालं नाही, पण ऋषी सर त्यासनी लय लागलं गं. आणि त्या नयनतारा मॅडमला वाटतं जे काय झालं ते माझ्यामुळं. आणि ती अनिका आणि तिची आजी तुला तर माहिती आहे. बरं ते जाऊ दे, पण मला ऋषी सरांची लई काळजी वाटते. तेवढ्यात एक नर्स जात असते आणि ती म्हणते, ऋषी आता बरा आहे. कमळी म्हणते, खरंच? ती म्हणते, हो, त्याला शुद्ध पण आली होती. तुझं नाव कमळी आहे का? कमळी म्हणते, होय. ती सांगते, अगं जेव्हा पेशंटला शुद्ध आली ना तू तुझंच नाव घेत होता कमळी, आणि नंतर तो पुन्हा बेशुद्ध झाला. निंगी म्हणते, कमळे बघ, ऋषी सरांना तुझीच काळजी वाटत असणार. चल आपण त्यासनी भेटूया. कमळी म्हणते, निंगे अगं त्या नयनतारा मला भेटूच दे ना. मला ऋषी सरांना लई भेटायची इच्छा आहे. निंगी म्हणते, असं कसं भेटू देत नाही, मी बघते, चल माझ्याबरोबर. कमळी घाबरून म्हणते, नको गं निंगे. पण निंगी काय ऐकत नाही आणि तिला ओढत घेऊन जाते. आणि नयनताराला म्हणते, ऋषी सरासनी कमळीला भेटायचे. नयनतारा निंगीकडे बघायला लागते. निंगी म्हणते, अहो ऋषी सरासने जर कमळीची आठवण येत असेल, तिच्या काळजीने ते जर तिचं नाव घेत असतील तर एकदा त्यासनी भेटू द्या की. ऐका, हात जोडून म्हणते, प्लीज त्यासनी एकदा भेटू द्या. तेवढ्यात कामिनी ओरडते, ए यांना ना असली भाषा कळत नाही. ते आता निंगी आणि कमळीला ढकलत नेते आणि म्हणते, ही भाषा कळते. घेऊन जाते आणि दोघींना जोरात ढकलते. ते बघून अनिकाला खूप मजा वाटते आणि ती गालातल्या गालात स्माईल करते. पण सतीशला वाईट वाटतं तर साहेबाच्या डोळ्यात पाणी येतं आणि कामिनी डोक्यावरून हात फिरवते.